सुसंस्कृत पुण्याला पार्टी संस्कृतीनं बट्टा लागलाय। पुण्यातील ड्रग्ज पार्टी संस्कृती थांबवणार कोण हा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय। सरकार ड्रग्ज पार्टी थांबवण्यात अपयशी आहे। पुण्यातल्या पब संस्कृतीला राजकीय आश्रय आहे। पुण्यात अल्पवयीन मुलांना बार पबचे दरवाजे खुलेत। पुण्यातली संगळवादी कल्चर रोखणार कोण? पुण्यात रुजू लागलेली ही पब आणि बार संस्कृती रोखण्यात पोलीस अपयशी ठरल्याचं पुन्हा एकदा आता अधोरेखित झालंय। काही दिवसांपूर्वी झालेल्या अग्रवाल हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मुलगाही दारू प्यायला होता। एका पबमधील दारू पितानाचे त्याचे व्हिडिओ देखील समोर आले होते। त्या घटनेनंतर बार आणि पबमध्ये मुलांना प्रवेश देणार नाही अशी घोषणा पोलिसांकडून करण्यात आली। पण या घटनेला 15 दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा अल्पवयीन मुलं फॉर्ग्युसन रोडवरील हॉटेलमध्ये सापडलेली आहेत। बिल्डर अग्रवालच्या मुलाच्या पार्टीचा व्हिडिओ समोर आला। आता तरुणाई ड्रग्ज दारू पार्टीच्या आहारी गेल्याचा प्रकार आता समोर येत आहे। पुण्यातली धक्कादायक अशी ही दृश्य आहेत। पुण्यातल्या पब संस्कृतीला राजकीय आश्रय आहे का? नेमकं कोणाचं पाठबळ या बार चालकांना आहे हा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे। त्यामुळे पुण्यासारख्या सुसंस्कृत शहराला आता अशा प्रकारचा डाग लागतोय का हा प्रश्न निर्माण होतोय। पुण्यातल्या पब संस्कृतीला राजकीय आश्रय आहे का? पुण्यात अल्पवयीन मुलांना बार पबचे दरवाजे खुले आहेत। पुण्यातली संगळवादी कल्चर नेमकं रोखणार कोण? यासाठी पोलीस प्रशासन कितपत कार्यरत आहे? शासनाकडून या संदर्भात नेमक्या काय कारवाई करण्यात येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।